ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनांचा आता थेट लाभ घेता येणार आहे। कोणतीही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे। आयुष्मान योजनेअंतर्गत सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आली आता मोठी खुशखबर। हो, आजी आजोबा ज्या योजनेची वाट बघत होते तीच योजना आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली। हो ज्येष्ठ नागरिकांनो, जर तुमचं वय 60 वर्ष असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। किंवा तुमच्या घरामध्ये कोणती एखादी म्हातारी व्यक्ती असेल ज्यांचं की वय या ठिकाणी 60 वर्ष असेल, बघा त्या व्यक्तींसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कारण की आता सरकारच्या माध्यमातून अतिशय मोठे निर्णय वृद्धांसाठी घेण्यामध्ये आले। राज्यातील 60 वर्षावरील ज्यांच्या घरामध्ये बघा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, आता लक्षामध्ये घ्या, तुमच्या घरामध्ये 60 वर्षावरील आजी आजोबा असायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी कार्ड असायला पाहिजे। अशा ज्येष्ठांसाठी सरकारने आता विशेष पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। हो, या निर्णयामुळे राज्यातील लाखो वृद्ध नागरिकांना मोठा आर्थिक आधार आता मिळणार असून योजनेची अंमलबजावणी आजपासून प्रभावीपणे लागू करण्यामध्ये आली। म्हणजे की बघा, आजपासून या योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी भेटली आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकता, गेल्या कित्येक दिवसापासून व कित्येक वर्षभरापासून जो काय सरकारच्या माध्यमातून निधी रखडला होता बघा, त्याला आता मंजुरी भेटली आहे। म्हणजे की आता ज्येष्ठांसाठी दिलासादायक बातमी आज ही आली आहे आणि शिक्कामोर्तब या योजनेवर झाल्यामुळे आता ज्येष्ठांना चांगलाच दिलासा मिळत आहे। कारण की बघा, वृद्धांना डायरेक्ट पेन्शन सुरू करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला। पेन्शनच नाही तर आणखीन मोठमोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले। परंतु बघा, सर्वात महत्त्वाचं आहे वाढत्या महागाईमुळे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जी काय महागाई भडकते आहे त्या भडकणाऱ्या महागाईला आता गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे। तुम्हाला माहीत आहे, याचा त्रास सर्वात जास्त म्हाताऱ्या व्यक्तीला होत आहे, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे। हीच बाब लक्षामध्ये घेऊन सरकारने गोरगरीब ज्येष्ठांसाठी पेन्शन आणि इतर सोयी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेतला। ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण आहे आणि घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे बघा, त्यांनाच्या नवीन सुविधेचा लाभ आता घेता येणार असल्याचं स्पष्ट करण्यामध्ये आलं। तुम्हाला माहीत आहे, ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ते या ठिकाणी गरीब किंवा या ठिकाणी खूपच गरिबीमध्ये मोडले जातात। त्यामुळे सरकारने निर्णय घेतला, तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्डसुद्धा असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। आता डॉक्युमेंट काय लागणार आहे ते देखील आपण पुढं सांगणारच आहोत। तर आता बघा, वयाच्या 60 नंतर आरोग्याच्या तक्रारी वाढतात आणि दवाखान्याचा खर्चही आव्यात येतो बघा। आता या ठिकाणी ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त होतात बघा। आता जो काय खर्च सांभाळला जात नाही त्याच खर्चाचा विचार करून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्रस्त आहे बघा। BP, शुगर आणि इतर आजारांमुळे दरमहा औषधांवर मोठा खर्च करावा लागतो, जो आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर देखील गेला आहे बघा। ही मागणी लक्षामध्ये घेऊन सरकारने ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून गेल्या अनेक दिवसापासूनची ही मागणी आता पूर्ण करण्यामध्ये आली बघा। गेल्या कित्येक वर्षभरापासून जो काय निर्णय रखडला होता त्याच्यावर आता सरकारच्या माध्यमातून शिक्का ठोकण्यामध्ये आला आणि या ठिकाणी मोठा निर्णय ज्येष्ठांसाठी, आजी आजोबांसाठी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। जर तुमच्या घरामध्ये कोणी म्हातारी व्यक्ती असेल किंवा आजी आजोबा असेल तर अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। BP, शुगर इतर आजारांसाठी देखील सरकारच्या माध्यमातून तुम्हाला औषधासाठी पैसे पुरविले जाणार आहे। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता पैसे मंजूर केल्याची देखील या ठिकाणी बातमी समोर आली होती, ती एकदम खरी आहे बघा। या निर्णयानुसार येथून पुढे ज्येष्ठांना दवाखान्यामध्ये संपूर्ण खर्च बघा
राज्य सरकार उचलणार असून प्रत्यक्ष निधीचे वाटप देखील सुरू झाले. ज्यांना BP किंवा शुगरच्या गोळ्या महिन्याला घ्याव्या लागतात त्यांना आता या औषधांसाठी खिशातून पैसे खर्च करण्याची गरज उरणार नाही. कारण की बघा, सरकारने घेतलेले नवे निर्णय म्हाताऱ्या व्यक्तीसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षे पूर्ण असणं ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट सरकारने घातली आहे. बघा, तुमचं वय या ठिकाणी 60 वर्षच असायला पाहिजे. 60 वर्षापेक्षा जास्त जरी तुमचं वय मर्यादा असेल तरी पण कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. मात्र तुम्ही तरुण नसायला पाहिजे. तुमचं वय 55, 50 किंवा 45 किंवा 40 असं नसायला पाहिजे. आता बघा, पात्र व्यक्तींनाच या आरोग्य सुविधेचा लाभ दिला जाणार असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच लाभ मिळायला सुरुवात होईल. कित्येक दिवसापासून रखडलेली ही मागणी सरकारने अखेर पूर्ण केल्यामुळे आता ज्येष्ठांना आरोग्याबाबत मोठी चिंता करण्याची आवश्यकता उरलेली नाही. हो, अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला. आज स्वतः आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी दिलासादायक बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडत नाही. बघा, राज्यातील जवळपास 90 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. बघा, असा अंदाज सरकारच्या माध्यमातून आज व्यक्त केला जात आहे. आणि बघा, तांत्रिक कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे. त्याचसोबत सरकारने सांगितलेले अटी देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आता बघा, सरकारने सांगितले ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे केवळ अशाच गरजू ज्येष्ठ नागरिकाला किंवा आजी आजोबाला बघा या योजनेमध्ये सामावून घेण्यामध्ये येणार आहे. 50 लाख श्रीमंत ज्येष्ठांना या योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे. हो, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितले जे गोरगरीब नागरिक आहे, बघा जे गोरगरीब ज्येष्ठ आहे अशांनाच या ठिकाणी लाभ देण्यामध्ये येणार आहे. आता बघा, आज थोड्याच वेळाने या योजनेची अंमलबजावणी अधिकृतपणे सरकारच्या माध्यमातून सुरू होणार असल्याचे संकेत शासनाच्या माध्यमातून मिळत आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना खर्चा पाण्यासाठी दरमहा 4,500 रुपये पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आला. उतरत्या वयामध्ये काम करणे शक्य नसल्याने ज्येष्ठांनी पेन्शन की मागणी केली होती. हो, तुम्ही या ठिकाणी पेन्शनची मागणी केली होती, तिला आता सरकारने मंजुरी दिली. जिला काय आता सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ही पेन्शन थेट खात्यामध्ये जमा होणार असल्याने ज्येष्ठांना आता सन्मानाने जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. हो, बघा, ही रक्कम कमी नाही तर 4,500 रुपये म्हणजे की बघा मोठी योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली आहे आणि ज्येष्ठांना आता या योजनेच्या माध्यमातून चांगलाच दिलासा मिळत आहे. आता बघा, तुमचं वय जर जास्त असेल तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी देखील जाणून घेणं गरजेचं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एक विशिष्ट अर्ज आणि प्रोसेस पूर्ण करावी लागणार असून त्याबाबतची माहिती सविस्तर दिली जाईल. सरकारने एकूण 5 मोठे आनंदाचे निर्णय घेतले असून त्यामध्ये पेन्शन आणि मोफत दवाखान्याचा समावेश देखील आहे. जर तुमचे वय 60 पेक्षाही जास्त झाले असेल तर तुम्हाला या सर्व निर्णयाचा भरपूर फायदा मिळणार. आज थोड्याच वेळाने या प्रक्रियेची सुरुवात केली जाणार. सरकारच्या माध्यमातून आता नवनवीन निर्णय घेण्यामध्ये आले. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, बघा ज्येष्ठ नागरिकांना आपली मुले नीटपणे सांभाळत नाही अशी तक्रार अनेकदा येत होती. त्यामुळे याबद्दल कडक कायदासुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. वर्षाकाठी होणारा सर्दी, साधा ताप आणि खोकला यांसारख्या आजारांचा खर्चही आता ज्येष्ठांना करावा लागणार नाही. कोणत्याही दवाखान्यात ज्येष्ठांना आता मोफत सुविधा मिळतील, ज्यामुळे त्यांना आर्थिक बचतीला बघा मोठी मदत होणार असून हा लाभ पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू होईल. हो,
पुढील महिन्याची येणारी 1 तारीख या तारखेपासून हा लाभ या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की अचूक भरपूर जवळपास दिवस बाकी आहे, तरी पण या ठिकाणी ज्येष्ठांसाठी दिलासादायक बातमी ही म्हणावी लागेल. कारण की बघा, अशी योजना कधीही काढण्यामध्ये आली नव्हती, जी की आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे. हो, या योजनेसाठी महत्त्वाचा दिलासा सरकारने दिला आहे. म्हणजे की सरकारच्या माध्यमातून निधीला आता मंजुरी मिळाली. बघा, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, बघा, म्हणजे की सरळ सोपं, ज्या ज्येष्ठ नागरिकाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षाही कमी आहे, त्यांना या 4,500 रुपये पेन्शनचा मोफतपणे लाभ हा दिला जाणार आहे. सरकारने आता निर्णय घेतले त्यानंतर बघा, 4,500 रुपये पेन्शनचा लाभ मोफतपणे दिला जाणार. घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक असून सरकारी नोकरीमध्ये असलेल्या मुलांना किंवा पालकांना यामधून पूर्णपणे वगळण्यात येत आहे. जर तुमचा मुलगा पोलीस असेल, आर्मी असेल किंवा शासन सेवत असेल, बघा, तरच या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा मदतीचा आणि पेन्शनचा, बघा, लक्षामध्ये घ्या. जर तुमचा मुलगा कसल्याही प्रकारे नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला लाभ मिळणं कठीण आहे. परंतु या ठिकाणी जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती नोकरीला नाही किंवा तुम्ही देखील नोकरीला नाही, तर तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे. अशा अटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सध्या लावण्यामध्ये येत आहे. अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना 1 पण रुपया खर्च करावा लागणार नाही. ही सुविधा पूर्णपणे मोफत ठेवण्यामध्ये आली. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स डॉक्युमेंट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. बँक खाते असलेल्या ज्येष्ठांनी आपले खाते, बघा, आधारशी लिंक करणं गरजेचं आहे. कारण निधी थेट महा-डी-बी-टीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. निधी हा डी-बी-टीच्या माध्यमातून जमा होत असल्याने आता ज्येष्ठांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज उरली नाही. बघा, या योजनेचा मुख्य आधार ते म्हणजे की आयुष्य भारत कार्ड. बघा, आता या ठिकाणी आयुष्य भारत म्हणल्यापेक्षा आयुष्यमान भारत कार्ड असे देखील काही जण म्हणतात. या कार्डनुसार, बघा, 5 लाख रुपयांपर्यंतचे मोठ्यात मोठे उपचार या ठिकाणी तुम्हाला मिळणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. या योजनेचं नाव लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री वयश्री योजना. बघा, या योजनेच्या माध्यमातून 4,500 रुपयांची पेन्शन पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून पात्र ज्येष्ठांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून आता शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला. आणि जर काय तुमचं वय 60पेक्षाही जास्त असेल तर तुम्हाला दिलासा आता देण्यामध्ये येत आहे. आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर नवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.